सुरुवातीला ती सर्व पत्रकारांचं मनापासून मी या निमित्ताने स्वागत करतो. अ, गेल्या अनेक दिवसापासून आमच्या या पक्षाचे पुणे महानगरपालिकेचे गटनेत्यांची इच्छा होती की आदरणीय राऊतसाहेब आणि पक्षाचे प्रमुख या नात्याने आणि संपर्क नेते या नात्याने त्यांनी आपल्या कार्यालयाला भेट द्यावी आणि त्यातून पुणे शहराचे जे देशस्तरावरचे जे प्रश्न आहेत जे अगदीच बघायचं झालं तर रिव्हरफ्रंटचा एक मोठा विषय आहे. योगायोगाने आज त्याची बैठक आदरणीय आमचे पक्षाचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे साहेबांनी 5 वाजता पर्यावरण मंत्र्यांकडे पण भेट घेतलेली आहे. आणि या निमित्ताने का होईना त्या सर्व विषय जे देशाशी संबंधित आहेत आणि पुणे महानगरपालिकेशी संबंधित आहेत त्याचा आढावा साहेबांनी घ्यावं अशी ती एक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. आणि तो एक त्याचा एक भाग म्हणून आज आदरणीय आमचे पक्षाचे नेते संजय राऊतजी माननीय खासदार आज सदिच्छा भेट या कार्यालयाला दिली. त्यांनी पुण्यातले असलेले जे विभिन्न समस्या आहेत त्याची देखील प्रश्नाची जाणीव त्यांना आहेतच, पण ते जाणून घेण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. आणि आज नितीन गावडे जे आमचे गटनेते त्यांनी त्यांचं स्वागत केलं. माझ्याबरोबर वसंततात्या मोरे जे माजी नगरसेवक आहेत, त्याचप्रमाणे शहर प्रमुख संजय मोरेजी, गजानन तरपुडेजी, आमचे इतर सर्व आजी माजी नगरसेवक देखील मोठ्या संख्येने आज इकडे या निमित्ताने आलेले आहेत. आणि म्हणून मी सुरुवातीलाच पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांचा मनापासून स्वागत करतो आणि आदरणीय राऊत साहेबांना विनंती करतो की त्यांनी आणि किंवा आपल्याला विनंती करतो की आपण काही प्रश्न असतील तर आपण विचारा. त्यांचं नाव त्याला प्रशांतचं नावच प्रशांत. अनेक वर्ष पुण्यात येतो आहे, पण पुणे महानगरपालिकेत येण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग. आश्चर्य वाटलं तुम्हाला सचिन, पण मी आता मुंबई महानगरपालिकेत गेलो. तर महापालिका हे त्याचं आमचं कार्यक्षेत्र आहे. महानगरपालिकेतल्या निवडणुकात प्रचार करायचा आणि पुढे जायचं. पण आता एकच नगरसेवक निवडून आहे आणि ते गटनेते झाले. आणि त्या गटनेत्यांच्या कार्यालयातनी त्यांची इच्छा होती यावं नितीनजींच्या. आणि सुंदर महापालिकेत किती छान छान कार्यालय बनवलेली आहे. चांगलं आहे. पुण्यामध्ये बरेचसे सकाळी मला भेटले हे इथले पत्रकार बहुसंख्य. काही वेळापूर्वी मी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळला भेटलो, आजारी आहे. त्यांच्याशी थोडीफार चर्चा झाली. खरं म्हणजे नगरसेवक जे आहेत सर्वच पक्षाचे, त्यांची संख्या किती असो, कोणाची 1 असेल किंवा कोणाची 103 असेल, या शहराच्या विकासासाठी प्रत्येकाचं तेवढंच योगदान असायला पाहिजे. लोकांनी निवडून दिलेले हे लोकप्रतिनिधी आहेत. एकदा तुम्ही निवडून आल्यावर महापालिकेचं प्रशासन असेल, महापौर असेल, या शहराचे पालकमंत्री असतील, त्यांनी पक्षाचा विचार न करता शहराच्या विकासासंदर्भात पावलं टाकून त्या नगरसेवकांना प्राधान्यानं त्यांच्या विकासाच्या कामामध्ये मदत केली पाहिजे. ही पहिल्यापासून या राज्याची भूमिका राहिली. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात ते चित्र दुर्दैवाने दिसत नाही. ते बदलावं अशी आमची अपेक्षा आहे. त्याशिवाय शहरांचा आणि राज्याचा विकास होणार नाही. तुम्ही पुणे महापालिकेत आहात हा प्रश्न. भाजपच्या सत्ताधारी भाजप आहे. अंदाजपत्रकात 50 लाख झाडं लावू असं सांगितलं होतं भाजपनं. पण आता महापौर बंगल्यातल्या 20 झाडांची कत्तल झाली आहे. कारण अद्याप अस्पष्ट आहे. अनेक झाडांची छाननी झाली. भाजप पुन्हा पुणेकरांना फसवते असं वाटतं तुम्हाला? एक लक्षात घ्या,
झाडांची कत्तल हा फक्त पुण्यातलाच विषय नाही. झाडांची कत्तल हा संपूर्ण महाराष्ट्रातला आणि देशातला विषय. पर्यावरणावरती आपण कोट्यवधी रुपये खर्च करतो. सेमिनार घेतो जागतिक स्तरावर, मंत्री जातात, पण अनेक राज्यांमध्ये विकासाच्या नावाखाली जी जंगलतोड आणि झाडतोड सुरू आहे त्याचा परिणाम शेवटी माणसाला भोगावा लागतो. ज्याला आपण आता जलवायू परिवर्तन म्हणतो, क्लायमेट चेंज, त्याचं मुख्य कारण हे वृक्षतोड. छत्तीसगड, झारखंड सारख्या भागातली जंगलं ज्या पद्धतीनं तोडली जात आहेत, महाराष्ट्रातल्या चंद्रपूर सारख्या ठिकाणी मायनिंगच्या नावाखाली जी कत्तल सुरू आहे त्याच्यावर सरकारने जाणीवपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे. महापौरांच्या दारातली 20 झाडं तोडली ह्याच्यावर तुम्ही ज्या पेशानं आपण सगळे प्रश्न विचारतो आहोत. आमच्या मुंबईला जे आरेचं जंगल आहे, ज्याला मुंबईचं फुफ्फुस म्हटलं जातं, मुंबईला हवा, शुद्ध हवा देण्याचं काम हे जंगल करतं. एका रात्रीत त्या जंगलातली 2400 झाडं तोडली मेट्रोच्या नावाखाली. 2400 झाडं एका रात्रीत तोडणं यासारखं क्रूर काम नव्हतं. शिवसेनेनं आंदोलन केलं, आदित्य ठाकरे यांनी आंदोलन केलं, पण काय झालं? नाशिकचं आपण चालू नाशिकला तपोवनामध्ये असंख्य झाडं कोर्टाला तोडली, intervene कोर्टाला हे देशभरात सुरू आहे. याच्यामध्ये जोपर्यंत नागरिक जागरूक होत नाही आणि जनता पुढे येत नाही तोपर्यंत कोणत्याही कायद्याचं पालन न करण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांची वाढते. मुंबईचा मराठीचा प्रश्न आहे की बोला. रिक्षा चालकांना मराठी जी आहे ती सक्तीची करावी असं परिवहन विभागानं निर्णय घेतलेला होता. त्यांच्याच खात्यानं काल बैठक घेतली. सरकारमधल्याच काही लोकांची मानसिकता दिसत नाही का की मराठी सक्ती जी आहे मुंबईमध्ये व्हावी. फडणवीस असं म्हणाले की अतिरेक नको अशा काही गोष्टी. देवेंद्र फडणवीस यांनी काही काळापूर्वी एक विधान केलं होतं, त्याला मला वाटतं 5-6 महिने पण झाले नसतील. त्यांचं असं विधान आहे, जेव्हा आम्ही त्रिभाषा सूत्रानुसार हा शालेय अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती नको यासाठी आंदोलन केलं आणि त्या एका प्रश्नावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि पुढलं राजकारण नव्यानं घडत गेलं, तेव्हा हेच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरात असं टेबल आखून सांगितलं होतं की महाराष्ट्रात फक्त सक्ती मराठीचीच राहील. त्यांचं वाक्य. तेव्हा आम्ही टाळ्या वाजवल्या. महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची राहील. त्या तुमच्या गर्जनेचं काय झालं? अतिरेक कोण करत आहे? महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना जे बाहेरून येतात रोजगारासाठी, त्यांना मराठी यावं ही भूमिका ही अतिरेकीपणाची आहे का? असं तर मुख्यमंत्र्यांनी समोरून सांगा, पाठीमागून बोलू नये. मुंबईत मराठी बोलणं हा कसला अतिरेक? या सरकारची इच्छा नाही आहे की मराठीचं संवर्धन व्हावं. मुंबईमध्ये मराठी भाषा भवन जे आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो त्याचं काम थांबवलं. पुण्यामध्ये सुद्धा मराठी भाषा भवनाचा एक विषय सध्या सुरू आहे. सावित्रीबाई फुले युवा सेनेने आंदोलन केलं. आंदोलन सुरू आहे. मराठी भाषेसंदर्भात इतकी अनास्था असलेलं सरकार या राज्याच्या इतिहासामध्ये झालं. मुख्यमंत्री बंगालमध्ये लोक सांगतात की बंगाली लोक मुंबईमध्ये येतात, रोजगार दिला जातो आणि अशा पद्धतीने बंगालमधलं पण घोषणा करतात. असं आहे की आता पुढल्या वर्षी अमेरिकेत निवडणुका आहेत राष्ट्राध्यक्षपदाच्या, त्याच्यानंतर फ्रान्समध्ये निवडणुका आहेत, मग लंडनमध्ये निवडणुका आहे. तिथे सुद्धा स्टार प्रचारक म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं जाईल आणि तिथे सुद्धा ते अशा प्रकारच्या घोषणा करतील की मुंबईत या. ते पुणे महापालिकेत शिवसेनेचे 30 नगरसेवक होते, नंतर 25, नंतर 15, आता 10, आता 1 अशी सगळी गळती लागण्याचा एक पोलिंग थांबला हा आकडा आहे. माझा प्रश्न असा आहे की पुण्यातल्या शिवसेनेचे मारेकरी कोण आहेत? पुण्यातल्या शिवसेनेचे मारेकरी जर हा प्रश्न विचारला तुम्ही, तर पुण्यातल्या शिवसेनेचे मारेकरी हे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं अत्यंत निर्घृण असं राजकारण सुरू आहे. 8 नगरसेवक घेतले, 10 नगरसेवक, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं,
दहशत निर्माण करणं हे फक्त पुण्यात नाही, हा त्यांचा देशभरातला उद्योग आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत, ममता बॅनर्जी या एका महिलेचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारनं नरेंद्र मोदी प्रधानमंत्री, गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या जोडीला निवडणूक आयोग 2.5 लाख अर्धसैनिक बल सशस्त्र पॅरामिलिटरी फोर्स 2.5 लाख संख्येनं हे कलकत्त्यासह संपूर्ण बंगालमध्ये उतरून दहशत निर्माण करतात. ह्याच काळामध्ये CBIच्या ईडीच्या धाडी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर, अधिकाऱ्यांवर, पोलिसांवर सुद्धा जे सरकारबरोबर काम करत आहेत त्यांच्यावर टाकणं, अशा परिस्थितीत तुम्ही निष्पक्ष निवडणुका होतील आणि लोकशाही जिवंत राहील किंवा विरोधी पक्ष टिकेल ही भावना अजिबात तुम्हाला व्यक्त करता येणार. पुण्यामध्ये तर अशी स्थिती नाही, ईडी बीडी काय असं कुठल्या शिवसेनेला पुण्यामध्ये सुद्धा आहे ना. काय पुण्यामध्ये असं काय महान काम केलं भारतीय जनता पक्षानं की त्यांना 100च्या वर जागा मिळत जात आहेत प्रत्येक वेळेला आणि सर्व जागा ते जिंकत आहेत. हा पैशाचीच ताकद आहे ना. पूर्णपणे ब्लॅक मनी जो आहे सरकारमधला, राजकारणातला पैसा, दलालीतला पैसा, ठेकेदारीतला पैसा कोट्यावधीच्या संख्येनं पुण्याच्या राजकारणामध्ये आलेला आहे. नवीन कार्यकारिणी संदर्भात काय बैठक बरखास्त करणार आहे जुनी कार्यकारिणी? आज त्या संदर्भात संध्याकाळी बैठक आहे पक्षाची आणि त्यानंतर जो निर्णय आहे तो आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला कळवला जाईल. पालिकेत कुठे कमी पडली, इलेक्शन मध्ये कुठे कमी पडली? मगाशी मी काय सांगितलं आपल्याला की शिवसेनेचा महाराष्ट्रात एकदम चिवट असतो, कडवा असतो, तो हार मानत नाही. पण असं असताना मात्र तुम्ही सांगता ती स्थिती वेगळी आहे, शिवसेनेची वेगळ्या स्थितीत आहे. बघा, या शहरामध्ये शिवसेनेला साधारण 3.5 लाख मतं पडले. 65 जागा लढलो आपण, बरोबर? 67 जागा आम्ही फक्त लढलो आणि लोकांनी साधारण आम्हाला 3.5 लाख इतकं मतदान शहरामध्ये केलं. काही ठिकाणी आम्ही कमी पडलो असतो, काही ठिकाणी आमच्या जागा फार कमी मताने गेल्या, काही ठिकाणी आमच्या मित्रपक्षानं घात केला, काही ठिकाणी मित्रपक्षानं उमेदवारच उभे केले आणि आमची मतं खाल्ली. अशी अनेक कारणं असू शकतात. त्याच्यावरती पक्षामध्ये विचार सुरू आहे. जरा एक मिनिट नाही, ते खूप वेळपासून. आता महापालिका निवडणूक होऊन जवळपास 100 दिवस पूर्ण होत आहे. भाजपने विकास आपल्या त्यांच्या संकल्पपत्रात बऱ्याच घोषणा केलेल्या होत्या, पण या 100 दिवसात त्याची काही पूर्तता होताना दिसत नाही आहे. पुण्यात अनेक प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, कब्जाचा प्रश्न आहे, निवडणुकीचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत. सामान्य नागरिकांच्या प्रेझेंटेशन संदर्भात आपलं काय म्हणतं? आणि शिवसेना पण काही जबाब बोलत नाही. भारतीय जनता पक्षानं मागच्या 5 वर्षापूर्वीचा जाहीरनाम्याचं जाहीर वाचन केलं पाहिजे. हे सोडून आधीची जे 5 वर्ष तो त्यांचा जाहीरनामा आहे, त्याचं जाहीर वाचन करावं पुणेकरांसमोर, शनिवारवाड्यासमोर, सारसबाग जाहीर वाचन करा जनतेसमोर आणि त्या 5 वर्षातल्या कोणत्या योजना किंवा भूमिका किंवा आश्वासनं पूर्ण केली आहे सांगा. आता तर सोडून द्या. पण भारतीय जनता पक्षाचा हा थापा मारण्याचा उद्योग हा राष्ट्रीय उद्योग आहे. त्याला राष्ट्रीय दर्जा दिला पाहिजे. त्या उद्योगाला खरं म्हणजे त्याला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. थापा मारण्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रीय दर्जा दिला पाहिजे असं मी काय म्हणतो. पुणेकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावतोय. एवढी मोठी धरणं बाजूला आहे, पण जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिकेत आता ज्यांनी भारतीय जनता पक्षाला किती निवडून दिले नगरसेवक? 119 नगरसेवकांचं बळ दिलेलं आहे ज्या जनतेनं, त्या जनतेला अजिबात पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. कळलं? त्यांनी फक्त नमो नमो म्हणायचं, घरामध्ये नळाला पाणी. हा काय नाही, हा तुमचा प्रश्न आहे. त्या नगरसेवकांना निवडून देणारा जनतेचा प्रश्न मला अजिबात दिसत नाही. मराठीच्या मुद्द्यावर प्रताप सरनाईक यांनी काय घोषणा केली होती, त्याच्यावर त्यांनी माघार घेतलेली आहे. आता 15 ऑगस्ट पर्यंत मुदत दिलेली आहे. काय वाटतं, घाईघाईने त्यांनी ही सगळी घोषणा? नाही, घाईघाई कशाला पाहिजे? मला वाटत नाही त्यांनी घाईघाईने केली आणि याच्यामध्ये काय फार मोठं धोरणात्मक भूमिका आहे. बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहेच ना. मूळ मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यामुळे ही भूमिका मागे पडली. खरं म्हणजे त्यांनी भूमिका रेटून न्यायला पाहिजे.
पण एकनाथ शिंदे या विषयावर बोलले आहेत का? ऐकलं बोलताना तुम्ही? फडणवीसांनी ठामपणे मराठीची बाजू घेतली आहे का? घेतली आहे. हे अत्यंत दुर्दैव आहे की राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी भाषा अनिवार्य असावी याच्यावर भूमिका घेत नाही. ही जी पावलं पडत आहे ती भविष्यामध्ये मुंबईत केंद्रशासित करण्याच्या दिशेनं पडणारी पावलं. सर, भाजपा हिंदुत्ववादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हिंदुत्ववादी सरकार म्हणते, मात्र मीरा रोड मध्ये जे प्रकरण झालं त्याच्यात कलमा विचारून धर्म विचारून मारहाण होते, जेहादी प्रवृत्ती वाढते, त्याला जबाबदार कोण आहे? नाही, माझ्याकडे त्याविषयी फार माहिती नाही आणि मी त्या विषयावर बोलणारही नाही. राऊत साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करण्याचा आता सध्या सुरू आहे. कोश्यारी पासून तर आता बागेश्वर महाराजांनी सुद्धा एक वक्तव्य केलं आहे. बघा, कोश्यारी कोण, तो एक बाबा आहे बागेश्वर बाबा, दुसरा आता गायकवाड बाबा बुलढाण्याचे, खरात बाबा सुद्धा त्यांचेच आहेत. एक आधी काय शिंगम बाबा होते ना कोणते नगरचे, छिंदम बाबा. ही सगळी भारतीय जनता पक्षानं पोचलेली पिळावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जी वक्तव्य हे करतायत त्या वक्तव्याचं समर्थन मुख्यमंत्री करतायत. माजी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केलं तेव्हा आमच्यावरती खटले दाखल करण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलं. बागेश्वर बाबाची सारवासारव करतायत. त्यांना असे म्हणायचे नव्हते वगैरे. त्यांना काय म्हणायचे होते की जनतेने ऐकलेले आहे, बरोबर. मग त्याने माफी का मागितली नंतर? माफी मागितली नंतर त्या माणसाने ना. आता हे जे कोणी गायकवाड नावाचे आमदार आहेत, काय तुम्ही ऍक्शन घेतली त्यांच्यावर? या राज्याचं वातावरण राजकीय आणि सामाजिक हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्हाला बिघडवता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय ऐक्याचं प्रतीक आहे. तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेऊन अशा प्रकारे वातावरण बिघडत. मुळात तुम्ही शिवाजी राजांचं नावच घेऊ नका, तुमची लायकीच नाही. चला, धन्यवाद. राऊत साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघात होण्यापूर्वी जे काटेवाडीतलं त्यांचं घर आहे त्या घराशेजारी टाकण्यात आलं होतं आणि आगोरी पूजा केली असा रोहित पवार यांनी आरोप केलाय. राष्ट्रवादीचेच नेते याच्यात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला. काळी जादू केली, काळी जादू. बघा, स्वतः रोहित पवार यांनी अशा प्रकारच्या अंधश्रद्धेतून बाहेर पडले. असं जर बोकड कापून कोणी माणसं मारत असेल तर आम्ही दिल्लीत असे खूप बोकड कापू ना सरकार बदलण्यासाठी.